नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सोलार पंप इन्स्टॉलेशनचं सांगणार आहे। ज्या याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कसं इन्स्टॉलेशन करणार आहे आणि कोणकोणते आयटम त्याच्यामध्ये असतात। बरेच शेतकरी सोलार पंप घेणार असतात पण त्याला कुठले आयटम त्याच्यामध्ये असतात ते माहीत नसते। तर मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर मित्रो, हे बघा, इथं आपण बघू शकतो की इथं खंबे रवणं चालू आहे आणि सोबतच प्लेटा काढणं चालू आहे। तर मित्रो, ह्या ज्या प्लेटा आहेत ह्या 350 वॅटपर्यंतच्या आहेत। आता गव्हर्नमेंटने किंवा कंपन्यांनी नवीन अपडेट केलेलं आहे की प्लेटाची कॅपॅसिटी वाढवलेली आहे। त्यामुळं अगोदर 5 HP पंपाला 15 ते 16 प्लेट लागत होते, आता 9 प्लेटमध्ये काम होते। तर 9 प्लेटचं जो इन्स्टॉलेशन आहे तो आपल्या शेतामध्ये काही 4 ते 5 दिवसामध्ये होणार आहे। तर ते पण तुम्हाला मी तिथं लाईव्ह करून दाखवेल। मित्रो, हे बघा, इथं आता फ्रेम उभं करणं चालू आहे, जे की 2 ठिकाणी फ्रेम उभे आहे। तर कशामुळे तर प्लेट जास्त असल्यामुळं। तर आता जो स्ट्रक्चर उभा आहे तो स्ट्रक्चर 9 प्लेटमध्ये उभा राहणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तिथं स्ट्रक्चर उभा केलेला आहे आणि त्याच्यावर प्लेटा लावून तयार करणार आहे। तर मित्रो, आता हे जे आहे कुसुममध्ये आणि काही मुख्यमंत्री सौर योजनेमध्ये बसलेले आहे। तर मला जो सोलार आलेला आहे तो सोलार आलेला आहे डीपीच्या ऐवजी, मी डीपीचं कोटेशन भरलं होतं त्याच्याऐवजी मी 5 HPचा पंप घेतलेला आहे। तर तो पण आपल्या याच्यावर लवकरच मी टाकणार आहे। तर तो त्या दिवशी मी लाईव्ह राहू शकतो। लाईव्ह पण तुम्ही माझ्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघू शकता। तर हे अशा प्रकारे यांनी फ्रेम फिट करणं चालू आहे। तर मित्रो, याच्यामध्ये मेन असते फ्रेम नंतर आपले वरून प्लेटा लावणार, प्लेटानंतर कंट्रोलर असतो, कंट्रोलरसोबत कशा प्रकारे कंट्रोल असतो ते पुढे दाखवणारच आपण। तर पंप असतो, पंप पण 5 HPच्या पंपामध्ये पण अलग प्रकारचे स्टेज असतात, जे की 3 स्टेज, 4 स्टेज, 5 स्टेज असे 50-100 स्टेजपर्यंत पण पंप असू शकतो। तर हे इथे नट बोल्टामध्ये टाकणार। मित्र, नट तुम्ही बघू शकता की नट किती हेवी क्वालिटीचे नट बोल्ट आहेत, तर जेणेकरून ते गळणार नाही आणि खराब होणार नाही। तर हा जो इन्स्टॉलेशन आहे हा शक्ती पंप कंपनीचा आहे। मित्र, कोणती कंपनी तुम्ही घेणार आहे किंवा कोणती घ्यावं हे मी तुम्हाला सांगणार नाही। तुम्ही स्वतः आपल्या शेतकऱ्याला जवळपास शेतकऱ्याला विचारून त्यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्या परफॉर्मन्सनुसार तुम्ही पंप निवडू शकता। त्याच्या अगोदर मित्र, कोणाचा पंप कमी पाणी मारतो किंवा जास्त मारतो हे बघण्याच्या ऐवजी आपलं अंतर किती, चढ किती आणि पंप किती स्टेजचं आहे ते पण बघणं गरजेचं आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू। तर तोपर्यंत आपण इन्स्टॉलेशन बघूया। तुम्हाला जर त्या कुठल्या हाईटवर किंवा कुठल्या अंतरावर कुठला स्टेजचा पंप पाहिजे त्यासाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला पुढच्या याच्यामध्ये कमेंट करू शकता। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देऊ शकतो। मित्र, हे बघा, हे कंट्रोलर आहे जे शक्ती कंपनीचं आहे। हा युनिव्हर्सल कंट्रोलर आहे की खूप चांगल्या प्रकारे काम करतोय। तर याच्यामध्ये ऑटोमोबाईल सिस्टीम पण आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण घरचे पण उपकरणं चालू शकतो, अशा प्रकारे याच्यामध्ये पण सपोर्ट सिस्टीम दिलेली आहे। आता तुम्ही इथं बघू शकता की हे बघा, कंट्रोलर जे आहे कंट्रोलर ते फिट करत आहेत। कंट्रोलर फिट झाल्यावर प्लेट टाकतील आणि तसेच सोबत तुम्ही मोटर पण फिट करणार आहे। ते कशा प्रकारे करणार आहे ते तुम्ही इथं बघू शकता। मित्र, थोडा व्हिडिओ जरा मोठा येईल कारण की आपण जो इथं व्हिडिओ बनवतोय किंवा जो व्हिडिओ मी टाकतोय हा व्हिडिओ खूप मोठा आहे, तरी याला मी जेवढं शॉर्ट होईल तेवढं शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओ जर बघितला तुम्हाला कुठल्याच गोष्टीची म्हणजे डाऊट राहणार नाही की सोलार पंपासोबत कोणत्या वस्तू येतात किंवा कोणत्या येत नाही। तर ते तुम्ही इथं बघा। परत एकदा आपलं जेव्हा स्वतःचं इन्स्टॉलेशन होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत एक लाईव्ह व्हिडिओ म्हणा किंवा ते व्हिडिओचं शॉर्ट क्लिक करून तुम्हाला टाकू शकतो। हे अशा प्रकारे सगळे यंत्रणा आहेत कामाला लागलेले आहे। खूप लोक आहेत जे कामं करत आहेत पद्धतीचा। अशा प्रकारे त्यांनी कंट्रोल जोडलेलं आहे। मित्र, शक्ती कंपनी हे पण चांगली सर्व्हिस देते आहे आणि आपल्या एरियामध्ये काम करत असताना जे कोई एजंट आहे किंवा जो कोई इंजिनियर कंपनीचा त्याला फोन लावून बोलून
बोलूनच तुम्ही पंप घ्यावा, जेणेकरून त्यांचा पण तुम्हाला सपोर्ट राहील शेवटपर्यंत. हा बघा अशा प्रकारे कंट्रोलर फिट केलेला आहे. मित्रो खूप सारे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघितलेले, पण असा व्हिडिओ कोणी बनवलेला नाही ज्यामध्ये सगळे जे आयटम आहेत ते कवर केलेले. त्यामध्ये सगळे आयटम त्यांनी कवर केलेले तर तुम्ही इथे बघू शकता. हे बघा आता हे छोटा कंट्रोलर आहे, म्हणजे की हा मोठ्या कंट्रोलरसोबत अटॅच करावं लागते. मित्र काम करत असताना नट बोल्ट व्यवस्थित टाईट करून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला थोडं जेव्हा मालिश करतो त्यावेळेस नट बोल्ट पडले तर ह्या क्वालिटीचे नट बोल्ट आपल्याला आपल्या लोकल मार्केटमध्ये भेटत नाही. त्यामुळं नट बोल्ट चांगले कसून आणि त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मित्र सोलार सिस्टीम ही खूप चांगली सिस्टीम आहे हे सगळ्यालाच माहिती आहे, पण ही फक्त दिवसाच काम करते, पण आपल्याला माहीत आहे. पण विषय असा आहे की जर आपण सिस्टीमवर लक्ष दिलं नाही किंवा प्लेटा वगैरे टाईमवर साफ केली नाही तर त्याचा परफॉर्मन्स कमी होतो. तर आपल्याला वारंवार त्याच्यावर मेंटेनन्स असतो किंवा त्याचं क्वालिटी चांगली ठेवणं गरजेचं आहे. आता हे पंप आहे बघा मित्र, या पंप तुम्ही बघू शकता किती स्टेजचा पंप आहे. 30 मीटर हेडचा पंप आहे, म्हणजे साधारणतः एक 3 स्टेजचा पंप असेल. तर त्या हिशोबाने हे 3 स्टेजच्या पंपाला ते पाईप फिट करतात. पुढं पाईप फिट केल्यानंतर हे याच्यामध्ये सोडणार. तुम्ही इथं पंपाचं इन्स्टॉलेशन बघा कशा प्रकारे करायला ते बघू शकता. हा पंप पण शक्ती कंपनीचा पंप आहे. शक्ती कंपनी अशा प्रकारे प्रोडक्शन करते सगळं, त्यामुळं शक्यतो लोक शक्ती पंप जास्त प्रिफर करतात. बाकी खूप साऱ्या कंपन्या आहे मार्केटमध्ये जे की चांगलं मटेरियल प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारे पाईप गरम करून त्या वरच्या निप्पलवर ते पॅक करणार आहे. तो अशा प्रकारे पाईप निप्पलमध्ये फिट केलेले आहे. वरून फ्लॅम आणि नट मारून टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पंप निसटू नये किंवा लीक पण होईल. गरम असतानाचा जो स्क्रू नट आहे तो त्या निप्पलमध्ये बसू शकतो, परत बसणार नाही. हे बघा तुम्ही इथे बघू शकता की हे जो वेस्टेजचा नट आहे तो बसलेला आहे. नट बोल्टून ते पॅक करून घ्यायचं आहे. नंतर हा खालचा मोटर आहे, खालची मोटर आहे, वरचा तो पंप होता, तर मोटर पंपला अटॅच करायचा आणि
बोरमध्ये असो किंवा विहिरीमध्ये सोडून द्यायचं. अशा प्रकारे हे पहिल्यांदा ते आतमधला जो रोटर आहे तो फ्री आहे का ते बघून घ्यायचं. ते बघितल्यानंतर मग ते बाकीच्या गोष्टी आपल्याला फिट करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे ते अटॅच केलेलं आहे. इथं अटॅच केल्यानंतर ते जे तिथं जाळी आहे ती जाळी लावून ते पॅक करून घ्यायचे. मित्रो, हा DC पंप असतो जो की डायरेक्ट लाईटवर चालत नाही. हे पॅनलवरच ते कंट्रोलरद्वारे चालू होते आणि डायरेक्ट लाईटवर चालत आहे पंप डायरेक्ट जळू शकतो. त्यामुळं असे प्रयोग आपण करणार नाही. पंप फिट झाल्यानंतर अशा प्रकारे खाली आपल्या स्ट्रक्चरच्या खाली एक सिमेंटचा एक मोठा तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपलं स्ट्रक्चर अजून जास्त मजबूत होऊन जाईल. मजबूतीकरण याच्यासाठी पाहिजे आपल्याला की वारा वगैरे आला की ते उडून जाऊ नये किंवा खालून बुडातून उठू नये. तर त्यासाठी आपल्याला हे करायचे. तर मित्र, हे वटा झाल्यानंतर अशी मोटर पॅक झाली. मोटर आपण आता याच्यात सोडते. मोटर पाण्यात याच्यामध्ये बोरमध्ये सोडल्यानंतर आपण याचा परफॉर्मन्स बघूया कशा प्रकारे ही पाणी देणार आहे. हे बघा, पाण्यामध्ये टाकणं चालू आहे. अशा प्रकारे मोटर आपण पाण्यात टाकलेली आहे. आपलं सगळं सिस्टीम रेडी झालेली आहे. मित्र, इथं जे वायर बसवलेले वायर बसत असताना त्याला वरून एक प्लॅस्टिक कवर असतो. तो कवर पण इथे टाकणं गरजेचं असते. इथे टाकलेलं नाही त्यांनी, पण टाकतील परत. तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून सिस्टीम चालू करणं गरजेचं आहे. कारण एकदा ते फिट करून गेले की परत त्यांचा माणूस नेहमी येत नाही. ज्यावेळेस आपण कंप्लेंट करतो त्यावेळेस येते. त्यामुळे आपण तिथे थांबून इन्स्टॉलेशन प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे. तर मित्र, हे बघा, आपलं इन्स्टॉलेशन जवळपास झालेलं आहे पूर्ण. तर आता मोटर चालू केलेली आहे. मोटर चालू केल्यावर आपण आता पुढं बघू शकतो की अशा प्रकारे याचं परफॉर्मन्स राहणार आहे. मित्र, सुरुवातीला थोडा वेळ लागेल पाणी यासाठी, कारण की सोलार प्लेमध्ये सोलार ऊर्जा उतरून ते DC कन्वर्ट करण्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण की आता नेमकंच आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण बघतो इथं. तर आपण बघूया किती पाणी येणार आहे, कसं येणार आहे. हे बघा मित्र, म्हणजे जवळपास 2.5 इंचीचं तोंड आहे. 2.5 इंचीतून पाणी अशा प्रकारे येत आहे. तर थोड्या वेळानं अजून प्रेशर वाढेल, ते आपण बघूया. हे बघा मित्र, कशा प्रकारे प्रेशर आलेलं आहे. मित्र, खूप चांगला प्रेशर आहे. 5ची मोटर आहे. बोरमध्ये मोटर टाकलेली आहे. तर त्यामधून आपण बघू शकतो की कशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रेशर आपल्याला इथं मिळत आहे. तर अशा प्रकारे मित्र सगळं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर धन्यवाद.